नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपण आपल्या मनाची ताकद वाढवण्याकरता कसे काय प्रयत्न करायचे, जाणीव कशी काय निर्माण करायची, त्याविषयी वेगवेगळे एपिसोड आम्ही रोज आणणार आहोत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चक्रांची माहिती आपण घेणार आहोत. त्याकरता आधी जाणून घेऊया चक्र म्हणजे काय. भारतीय परंपरेमध्ये वर्षानुवर्ष चक्र ह्या रचनेला मान्यता दिलेली आहे. ऋषीमुनींनी त्याच्यावर बरंच संशोधन केलेलं आहे. ही चक्र सिस्टीम कुठे असते तर ही असते तुमचा जो मेरुदंड आहे त्याला सूक्ष्म रीतीने ही चक्र जोडलेली असतात. एखादं मोठं ऑफिस असावं आणि त्यांची काही मेन हेड ऑफिसेस असावी, त्या पद्धतीने शरीरभर पसरलेली ऊर्जा या चक्रांच्या माध्यमातून प्रवाहित होत असते आणि त्याचा परिणाम, त्या ऊर्जेचा परिणाम मन आणि शरीर या गोष्टींवरती होत असतो. जसा त्या ऊर्जेचा परिणाम मनावर आणि शरीरावर होतो त्याच पद्धतीने मनामध्ये जी काही आंदोलनं होतात, मनामध्ये जे काही विचारांचे तरंग निर्माण होतात त्याचाही परिणाम शारीरिक ऊर्जेवरती होतो. आणि नुसता शारीरिक ऊर्जेवरच त्याचा परिणाम होतो असं नाही, तर आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक अंगावरती, प्रत्येक आस्पेक्टवरती त्याचा परिणाम होतो. त्यामुळे पहिल्या भागामध्ये तुम्हाला जसं सांगितलं की समृद्धी जर आपल्याला मुळामध्ये आपल्या आयुष्यात यायला हवी असेल, आनंदाने जे काही आयुष्य मिळालं ते आपल्याला जगायचं असेल, तर आपल्याला समृद्धीची मानसिकता असायला पाहिजे. मग समृद्धीची मानसिकता म्हणजे काय तेही आपण बघितलं. आणि मग आपण असं म्हटलं की भावनांची जी ऊर्जा किंवा भावनांमधून जी काही ऊर्जा निर्मिती होते त्याचं नियंत्रण आपल्याला केलं पाहिजे. मग त्याचं नियंत्रण करण्याकरता अशी कुठलीही सिस्टीम नाही आहे की आपण एखादी गोळी घेतली आणि डिटॉक्सिफिकेशन झालं इमोशन्सचं, नको असलेल्या भावना ऊर्जा गेली आणि हवी असलेले भावनिक ऊर्जेचा आपण स्वीकार केला. अशी गोळी नाही कुठली, किंवा असा कुठला झाडू नाही की आपण आज जाऊन आपलं मन साफ करू. मग त्याच्याकरता आपल्याला आपल्या मनाशी संवाद साधायला हवा. मग मनाशी संवाद साधायला हवा तर काय करायचं, तर डोळे मिटून घेतले तर अनेक प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये येत राहतात. आणि म्हणून आपण मेडिटेशन करायचं. मेडिटेशन कसं करायचं, तर शरीरामधल्या या प्रमुख जी 7 ऊर्जा केंद्र आहेत ज्याला चक्र सिस्टीम असं म्हटलं जातं, त्या चक्र सिस्टीमवरती किंवा त्या चक्रांवरती लक्ष केंद्रित करून तिथले अतिरिक्त असलेली भावनिक ऊर्जा काढून टाकायची आणि हवी असलेली भावनिक ऊर्जेचा स्वीकार करायचा. म्हणजे समजा आपण एखादा पदार्थ केला, त्याच्यामध्ये मीठ जास्त झालं, तर आपली आई एखादी सुगरण असते, ती पटकन काय सांगते, त्याच्यामध्ये ना बटाटा घाल किंवा ना साखर वाढव किंवा तिखट थोडं जास्त घाल की म्हणजे बॅलन्स होईल आणि जो खारटपणा आहे, जो मिठाचा खारटपणा जास्त प्रमाणात आहे त्याचं संतुलन होईल आणि चव अत्यंत उत्कृष्ट होईल. त्याच पद्धतीने ज्या काही सगळ्या भावना आहेत, मग भीती आहे, राग आहे, दुःख आहे, ह्या सगळ्या भावना या येतच राहणार. का, तर आपण आयुष्यामध्ये अनुभव घेत राहणार आणि त्याच्यातनं भावनिक प्रतिक्रिया देतच राहणार. जसं ॲक्शन आणि रिॲक्शन हे एकापाठोपाठ घडतात, त्याचप्रमाणे रोज ती घटना छोटी असो मोठी असो, अनुभव लहान असो मोठा असो, त्याच्यावरती आपण प्रतिक्रिया देतोच. भले ती व्यक्त करो न करो, पण मनामध्ये ती उमटते आणि मग त्याचे विचार तरंग अर्थातच आपल्या मनावर आणि शरीरावर काम करतात. त्यामुळे ह्या 7 चक्रांकडे परत येताना मी असं सांगते की ही 7 जी ऊर्जा केंद्र आहेत त्यांच्यावरती आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आणि त्या ऊर्जा केंद्रांची एक एक करत आपण माहिती घेणार आहोत. जसं एखादा आदेश पाठवायचा असेल कुठल्या मोठ्या एका कंपनीला, तर ते प्रत्येक एम्प्लॉईच्या हातात जाऊन देत नाही, तर ते आधी हेड ऑफिसला पाठवतात आणि मग हेड ऑफिसकडनं ते आदेश हळूहळू खालपर्यंत किंवा प्रत्येक माणसापर्यंत ते पोचतात. त्याच पद्धतीने ही जी 7 चक्रामधली जी ऊर्जा केंद्र आहेत त्याच्यावरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर ॲटोमॅटिकली त्याचा परिणाम पूर्ण शरीरभर मनाच्या सगळ्या स्तरांवरती होईल. म्हणूनच आपण
चक्र सिस्टीमबद्दल किंवा चक्राची जी रचना आहे ती आपण समजावून घेणार आहोत. आता ही चक्र सगळी सूक्ष्म रीतीने तुमच्या मेरुदंडाला जोडलेली असतात. एक्सरे काढला तर ती कदाचित दिसणार नाही, पण त्यांचं अस्तित्व तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण सुरुवात करूया मेरुदंडाच्या अगदी खाली असणाऱ्या मूलाधार चक्रापासून. मूलाधार चक्र त्याच्या नावातच आहे की आधार. जे चक्र आधार देतं वरच्या 6ही चक्रांना ते मूलाधार चक्र. त्याचा रंग लाल आहे आणि ते पृथ्वी तत्वाशी जोडलेलं आहे. अर्थातच पृथ्वी तत्व म्हणजे स्थिरता, सुरक्षितता. आपण चालताना कसं पृथ्वीवरती आपल्याला सुरक्षित वाटतं. मध्येच उडालो, पडलो आणि आपला गुरुत्वाकर्षण नियमानुसार आपण जर कंट्रोल करू शकलो नाही काही तर आपल्याला भीती वाटते. त्याच पद्धतीने पृथ्वीवरनं चालताना, जमिनीवरनं चालताना आपण स्थिर असतो, सुरक्षित वाटतं आपल्याला. तर ह्या चक्राशी संबंधित भावना कुठल्या आहेत ते आपण बघणार आहोत. पण त्याच्या आधी बघूया की ह्या चक्राच्या अधिपत्याखाली शरीरातले कुठले मुख्य अवयव येतात. एक म्हणजे कमरेचं हाड, लिंगभाग, स्त्रियांचं अंडकोश हे या चक्राच्या अधिपत्याखाली येतं. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती, पेशी नवीन बनवण्याची जी क्रिया आहे तीही ह्याच चक्राच्या अधिपत्याखाली येते. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं असं हे चक्र आहे. आणि मनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मनाचं जे विवेकाचं कार्य म्हणजे काय, तर भेदाभेद करणं, अयोग्य काय, योग्य काय ह्याचा निर्णय घेणं, योग्य काय केलं म्हणजे मला अपेक्षित रिझल्ट मिळेल आणि काय केलं किंवा काय टाळलं म्हणजे आपण नुकसान वाचवू शकू ह्याची जाणीव म्हणजे विवेक. हे जे काही मनाचं काम आहे ते ह्या चक्राशी संबंधित आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे चक्र आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण जसं पहिल्या भागात बघितलं की आपल्याला समृद्धी जी काही हवी असते ना आयुष्यामध्ये ती सगळ्या आस्पेक्टवर हवी असते. मन सक्षम हवं असतं, शरीर तंदुरुस्त हवं असतं, पैसा हवा असतो भरपूर आणि नातेसंबंधही खूप चांगल्या पद्धतीचे हवे असतात. आजूबाजूची लोक आपल्याला आपल्यावर प्रेम करणारी हवी असतात, आपणही त्यांच्यावर प्रेम करतो, अशी सगळी समृद्धी आपल्याला हवी असते. पण मग ती मिळत नाही. मग त्या दृष्टिकोनातून मूलाधार चक्राचं काय महत्त्व, तर मूलाधार चक्राशी जे काय आहे संबंधित ते म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व, तुमचा अहंकार. तुमचं व्यक्तिमत्व हे मूलाधार चक्राशी संबंधित असल्यामुळे त्याच्याशी निगडीत ज्या ज्या काही भावना आहेत त्या प्रखरतेने तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकतात. पहिली भावना आहे सुरक्षितता. आपल्याला जर सुरक्षित वाटलं नाही तर आपलं मन अस्वस्थ असतं, बेचैन असतं, डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ असतो, संभ्रम निर्माण होतो मनामध्ये. काय करावं, कुठला निर्णय घ्यावा हे आपल्याला कळत नाही. मग निर्णय चुकण्याची शक्यता जास्त वाढते. त्याचप्रमाणे स्थिरत्व नसेल तर मन काय सदैव चंचल असतं, कधी या विचारावर कधी त्या विचारावर. आणि समजा त्यातून तुम्ही एखादा निर्णय घेतला तर मन तुम्हाला हजारो कारणं सांगेल की हा निर्णय किंवा ही ॲक्शन तुम्ही का घेऊ नका. त्यामुळे चंचलपणा हे तुम्हाला काहीच देत नाही. सुरक्षितता आणि स्थिरता ही आपल्या मानसिक पातळीवर आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी असं तुम्हाला हवं असेल, तुमचा आत्मविश्वास तुम्हाला हवा असेल, तुमचा निर्णय एकदम ठाम आणि स्पष्ट त्याच्याकरता विचारांची स्पष्टता तुम्हाला हवी असेल तर मूलाधार चक्रावरचं ऊर्जेचं संतुलन करणं हे गरजेचं आहे. मग मला तुम्ही सांगा, मन जर चंचल असेल तर आर्थिक निर्णय चुकतील की नाही. नातेसंबंधांमध्ये सुद्धा लग्न करावं का करू नये, हा जोडीदार आपल्याकरता योग्य आहे का नाही आहे, असे छोटे छोटे प्रश्नसुद्धा आपण सोडवू शकणार नाही. कारण त्याकरता लागणारी विचारांची स्पष्टता आपल्याला नसेल, कारण आपलं मन सैरभैर असेल, सतत मनामध्ये भीती असेल, संभ्रम असेल. त्यामुळे अर्थातच आपला आत्मविश्वास कमी होईल आणि सरळ थेट परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होईल. आपण नेहमी म्हणतो बघा, काय कॉन्फिडंट वाटतो तो माणूस किंवा किती कॉन्फिडेंटली बोलते ती. आपल्याला प्रत्येकालाच आवडतं असं व्यक्तिमत्व.
मग असं होण्याकरता काय करायला लागेल तर ह्या चक्रावर लक्ष केंद्रित करून तिथे जी काय अतिरिक्त भावनिक ऊर्जा साठलेली आहे, भीतीची, असुरक्षिततेची, अस्थिरतेची, ती काढून टाकायला लागेल आणि स्थिरता, सुरक्षितता, आत्मविश्वास, शांतता ह्याची ऊर्जा आपल्याला स्वीकारायला लागेल. मग हे कसं करायचं तर त्याच्याकरता अर्थातच मेडिटेशन हाच उपाय आम्ही नेहमी प्रत्येकाला सांगतो. आणि ही मेडिटेशन गायडेड असल्याने तुमचं मन रिकामं राहत नाही. पुढे काय करायचे, पुढे काय करायचे, पुढे काय करायचे अशा सतत सूचना त्या मेडिटेशन ऐकताना तुम्हाला द्यायला लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं तुम्ही एखादे मंत्र ऐकता, म्हणता, ऐकता, त्यातले सगळ्या शब्दांचे अर्थ जरी तुम्हाला कळले नाही तरीसुद्धा त्या ज्या काही लहरी आहेत त्याच्यातनं त्या स्पंदनांमधून निर्माण होणारी ऊर्जा जशी तुम्हाला फळ देऊन जाते त्याच पद्धतीने ही मेडिटेशन नुसती जरी तुम्ही ऐकलीत तरीसुद्धा तुमच्या मनाच्या विचार तरंगांवर परिणाम होतो आणि अर्थातच त्यामुळे तुमच्या शरीराची ऊर्जाही संतुलित होते. त्यामुळे असं हे महत्त्वाचं असणारं मूलाधार चक्र. मग सांगा तुम्हाला काय व्हायचंय? आत्मविश्वास असणारं व्यक्तिमत्व हवं आहे, स्थिर विचार असणारं असं व्यक्तिमत्व तुम्हाला हवं आहे का मन खचलेलं, आत्मविश्वास नसलेलं आणि विचारांमध्ये सतत गोंधळ आणि गुंता असलेलं व्यक्तिमत्व तुम्हाला हवं आहे? अर्थातच तुम्ही म्हणाल की पहिलं. मग जर असं असेल तर आपल्याला आपल्या भावनांचं, भावनिक ऊर्जेचं नियंत्रण करणं, नियोजन करणं, व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मूलाधार चक्रावर लक्ष केंद्रित करून त्याच्याशी संबंधित जी काही भावनिक ऊर्जा आहे, जी अतिरिक्त आहे, ती काढून टाकायला लागेल आपल्या स्मृतींमधून, आपल्या आठवणींमधून. आणि म्हणून आपण पूर्णपणे मूलाधार चक्रावरती लक्ष केंद्रित करून हे करणार आहोत. कशा करता करायचं सगळं हे? तर आपल्याला आयुष्यात समृद्धी हवी म्हणून, आपल्याला आयुष्यात आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत म्हणून, आपल्याला आनंदाने आयुष्य जगायचं आहे म्हणून हे आपण सगळं करणार आहोत. आणि तुमची जी इच्छा आहे तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आणि समृद्धी आणायची, तो निर्मल विसावाचा ध्यास आहे. त्यामुळे त्याच ध्यासाने अभ्यास करून आम्ही गोल्डन गेटवे टू प्रॉस्पेरिटी नावाचा एक नवीन प्रोग्रॅम आणलेला आहे. जर तुम्हाला ह्याच्याकरता स्वतःचं नाव नोंदण्यामध्ये इंटरेस्ट असेल, त्याच्याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल, त्याचे बाकी डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर तुमचा नंबर आणि नाव कमेंट बॉक्समध्ये टाका, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. पण हां, स्वतःचं व्यक्तिमत्व घडवणं हे तुमच्याच हातात आहे हे मात्र विसरू नका. धन्यवाद.